लक्ष द्या. दादर वरून तिरुनेलवेली ला जाणारी 1102 दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं जंगी स्वागत. ॲक्च्युली आजचा ब्लॉग आहे ना, त्या ब्लॉगमध्ये मी ट्रॅव्हल करतो आहे मुंबई टू मदुराई तिरुनेलवेली एक्सप्रेसने. आजची जी जर्नी आहे ती माझी लाईफमधली सगळ्यात मोठी जर्नी आहे आणि मी बाय ट्रेन जाणार आहे. 35 आवर्सची लॉंगेस्ट अशी जर्नी आहे. सो खूप मजा येणार आहे. सो बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे आणि काय गोष्टी आपण करणार आहोत. नुकतीच आमची ट्रेन सुरू झाली होती, पण मला कळलं की आमच्या 8 तिकिटांपैकी 3 तिकीट वेगळ्या कोचमध्ये आहेत. तर मी लगेचच तिकीट अरेंज करायसाठी मिशनमध्ये लागलो. फायनली आम्ही जी जागा शोधत होतो आमच्यासाठी, कारण आमची 3 सीट जे होते S5मध्ये होते आणि बाकीचे जे सीट होते ते S3मध्ये होते. सो आम्हाला ॲडजस्ट करायचं होतं सीट. त्यामुळे S3मध्ये जे होते त्यांना मी थोडं ॲडजस्ट केलं इकडे. सो त्यांना आता इथे पुढे ॲडजस्ट केलं आणि फायनली ते रेडी झालेत इथे ॲडजस्ट होण्यासाठी. ट्रेनमध्ये येताना आम्ही जेवणाची एक बॅग बाहेरच विसरलो, पण जेवणाची बॅग पूर्ण अख्ख्या ट्रेनमध्ये शोधली, कुठेच सापडली नाही. त्यामुळे आम्ही आमचं जेवण पेपरावर घेतलं आणि हसत खेळत पूर्ण केलं. पण वेळ होती झोपायची, त्यामुळे जेवलो आणि झोपलो. दिवस दुसरा, आम्ही जवळजवळ पोचलो आहे बेळगावला आणि इथून अजून खूप मोठा प्रवास आहे. आता माझ्याबरोबर माझे काका आहे तिकडे आणि हा विजय, माझी मम्मी, ही नानी तिकडे, नानी अरे काकी, आणि वरती तिकडे तुषार आहे आणि इथे मावशी आहे आणि इथे पप्पा. सो टोटल आम्ही असे 9 जण आहे. 9 जण असं मिळून आम्ही जाणार आहोत आता मदुराईला सध्या. सो आणि हेक्टिक झालं आहे पूर्ण. इथे पूर्ण पाणी वगैरे पूर्ण खराब झालं आहे. आता आपण IRCTC या ॲपवर जाऊन आपण अपडेट करू की असं असं झालं आहे. सो बघू आपल्याला सपोर्ट भेटतो आहे का आणि मग आपण बघू काय असं. IRCTCवर कंप्लेंट रजिस्टर केली होती, पण विदिन 10 मिनिट त्यांचा आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय आला आणि त्यांचा माणूसही क्लिनिंग करायसाठी तिकडे हजर होता. प्रॉपर त्यांनी क्लिनिंग केली, साफसफाई करून स्वच्छ करून दिलं. ॲक्च्युली काल येताना आमच्या काकीने एक बॅग आणली होती. त्या बॅगमध्ये पूर्ण सेटअप होता, जसं की त्याच्यामध्ये एक चहाची किटली होते, चहा बनवू शकतो ते होतं आणि बाकीचे खायचे सर्व पदार्थ होते त्याच्यात. पण ती बॅग हरवली लोकल ट्रेनमध्ये येताना गडबडीमध्ये. सो त्यामुळे आम्ही विचार केला की नवीन किटल विकत घेऊया आपण. सो त्यामुळे ब्लिंकिटवरनं मी ऑर्डर केलं, पण स्टेशनवर आहे त्यामुळे ते लोकेशन ट्रेस नाही करत आहे. सो आमचा जो प्लॅन होता की ऑनलाईन ऑर्डर करायचा 10 मिनटात येईल असं ट्राय करत होतो आम्ही, पण ते अनसक्सेसफुल झालं. फाइनली दोस्तों, मैं और मेरा भाई हम लोग दोनों जीत चुके. ये और ये तेरा काला चेहरा दिखा दे, तेरा काला चेहरा दिखा दे. ये हर चुका है, ये हर चुका है. मी सकाळचा नाश्ता केला नव्हता, त्यामुळे मी इडली खाल्ली आणि गेटजवळ जाऊन उभा राहिलो. पण बाहेर बघितलं तर काय, नैसर्गिकरित्या डोळ्याला सामावून घेणारी नेचरची ब्युटी मला सारखं ओरडून सांगत होती, कॅमेरा घे आणि व्हिडिओ काढ.
आत्ता जस्ट मी आता पोचलो आहे हुबळी स्टेशनला आणि इथे पप्पांना सोडायचं होतं. तर मग ते आता पप्पांना सोडलं तिकडे. पप्पा जातील तिकडून आणि आमची ट्रेन आता या साईडला. तिथून मग आम्ही आता रिटर्न जाऊ ट्रेनमध्ये. त्यांना तर सोडायसाठी बाहेर आलो होतो. बट हे हुबळीचं नाही, पूर्ण वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे इथे. वर्ल्डमधलं जवळजवळ 1.5 किलोमीटर कंटिन्यू असा मोठा प्लॅटफॉर्म आहे. हा जो फर्स्ट नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे हा स्टार्ट तिकडून होतो आणि ह्याचं एंड आहे ना 1.5 किलोमीटर आहे एंड. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि वर्ल्डचं सर्वात मोठं हा लॉंगेस्ट रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला आहे असा की विजयचे मामा येणार होते बट त्यांना मामांना कळत नाही नक्की आम्ही कुठे. सो आम्ही त्यांना आता पिकअप करायला चाललो आहे आणि आपले बघतात ब्लॉग मस्तपैकी. सो आता त्यांना पिकअप करायला चाललो आहे तिकडे. पिकअप करू आणि मग त्यांना घेऊन येऊ. पण प्रॉब्लेम असा आहे की ट्रेन आता 2 मिनटात निघणार आहे आणि आमची धावपळ चालली तिकडे त्यांना कलेक्ट करायला, म्हणजे त्यांना घ्यायला. सो बघू आता ते भेटत आहे, ट्रेन निघते की काय होतं आहे. सो बघू. सो फायनली ते आम्हाला नाही भेटले, लेट झाला त्यांना आणि आमची ट्रेन आता ऑलमोस्ट निघाली आहे. स्लो आता आम्ही जाऊ आणि आम्ही पण आमची ट्रेन जी आहे ती आमची ट्रेन पकडू आणि मग जाऊ पुढे. आम्ही इथे जेवण विचारायसाठी आलो होतो कारण ॲक्च्युली विजय आणि हा तुषार आहे. तुषारचे मामा येणार होते जेवण घेऊन आमच्यासाठी, पण त्यांची ट्रेन चुकली. सो त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही, म्हणजे जेवण आलं नाही आमचं. बट आम्ही जेवण विचारायसाठी बाहेर तिकडे गेलो होतो. बट काही खास जेवण नाही आहे, खूप महाग आहे. आणि सो त्यामुळे म्हटलं की पाणी वगैरे तरी ॲटलिस्ट घेऊया. सो आम्ही पूर्ण 12 बिस्लेरीच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत जे स्वस्तामध्ये भेटले आम्हाला होलसेल भावामध्ये. त्यामुळे आम्ही डायरेक्ट 12 घेतले. आणि आता जेवणाचं बघू काय सीन आहे, जेवणाचं कसं करता येईल. हे कुठलंही ब्रँडिंग नाही आहे, बिस्लेरीची कुठली ब्रँडिंग नाही आहे किंवा काहीच नाही आहे. मी जस्ट आम्हाला घ्यायचे होते आणि मी जस्ट घेतलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला जस्ट सांगतो आहे. हा एक सिंबल होता ना $49 लोअर है, 49 लोअर है. ये ले लो आप, क्योंकि हम आएंगे तो इधर सो जाओ. आपको अगर ऊपर सोना है तो अगर बात करके फिर कर लेंगे. मगाशी एक व्यक्ती होती त्याच्याबरोबर मी बोलत बसलो होतो. खूप चांगलं आमचं कन्व्हर्सेशन झालं. बट त्याला जायचं होतं बेंगलोरला. सो बट आमच्याकडे एक तिकीट एक्स्ट्रा होतं आणि जसे माझे पप्पा गेले तर मग एक सेकंड पर्सन येणार होते, पण त्यांची ट्रेन मिस झाली त्यामुळे ते आले नाही. पण ती तिकीट वेस्ट जाणार होती. सो त्यामुळे तो जो पर्सन माझ्याबरोबर जो बोलत होता, मी त्याला म्हटलं की तुला हवं असेल तर तू तिकीट तू घे. आणि तो मला बोलला की सर ती तिकीट मला तुम्ही द्या, मग मी तुम्हाला त्याचे पे करेन. तर मग त्यांनी आम्हाला त्या तिकिटाचे उरलेले जे होते इकडून जे होते राणीबेन्नूर ते त्याला जायचं होतं बेंगलोरला. सो तर मग तो तिथपर्यंत तो बोलला की तिकडचे जेवढे पण तिकीट असेल ते मी तेवढा पे करेन, तुम्ही ती तिकीट मला द्या. सो त्यामुळे ती तिकीट आम्ही त्याला दिली आणि तो आता त्याला तिकडे सोडून आलो. बट आमचं कन्व्हर्सेशन खूप छान झालं. खूप चांगली व्यक्ती होती ती, खूप हंबल होता. रिक्वेस्ट करून तो आम्हाला बोलला की प्लीज आम्हाला ती तिकीट द्या म्हणून. असं मजा आली त्यावर बोलून. ट्रेनमध्ये बसून बॉडी पेन होत होती, त्यामुळे ट्रेनच्या बाहेर आलो आणि आळस दिला. चहा पिला रिफ्रेशमेंट म्हणून आणि निसर्गाचे मजे घेत रिलॅक्स होऊन मी माझी सर्वात आवडती प्लेलिस्ट लावली. एवढे भारी इकडचे झाडं वगैरे, इकडचं क्लायमेट आहे. आणि मी तर इकडची ढगं बघून पागल झालो. बाई काय क्रेझी ढगं आहेत, क्रेझी. एवढं भारी वाटतंय ना बघायला की गेटवर येऊन उभा इथे बघण्यासाठी. खास जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाली मी गेटवर उभा आहे खास हे बघायला. टेबल क्लास.
जवळजवळ 4 ते 5 वेळा येऊन क्लीन करून गेला आहे. म्हणजे खरंच खूप मेहनत करतो यार कालपासून. सो हे बघून मला चांगलं वाटतं आहे की रेल्वेने ही सुविधा पॅसेंजर्सला दिली आहे. सो हे बेटर आहे. मला आठवलं आज मुंबई आणि पंजाबची मॅच आहे, पण मॅच चालू केल्यानंतर कळालं की आज पावसामुळे मॅच थांबली आहे. पण थोड्या वेळानंतर पुन्हा मॅच सुरू झाली आणि मॅचचा आनंद घेत मी एन्जॉय करू लागलो. आम्ही IRCTCच्या ॲपवरून, झोमॅटोवरून, नंतर मग स्विगीवरून सर्वीकडनं ट्राय केलं, पण आम्हाला जेवण कुठे काय भेटलं नाही. सो त्यामुळे आता आम्ही बेंगलोरला पोचलो आहे आणि तिकडे जेवण बघायला आलो आहे. मित्रांनो, इथे सगळीकडे शोधलं, कुठेच काय भेटत नाही आहे. व्हेज बिर्याणी आम्ही शोधतो आहे. लास्ट ऑप्शन आमच्याकडे तो आहे, पण व्हेज बिर्याणीसुद्धा त्यांच्याकडे संपली आणि त्यांनी आता तो बोलला आहे की मी तुम्हाला मागवून ट्रेन निघायच्या आधी देतो, असं तो बोलला आहे. सो आता बघू. ह्यांनी सांगितलं आम्हाला की हा आणून देईल म्हणून. सो आता आम्ही वेट करतो आहे. बघा, सो आता वेट करतो आहे की हा आणून देईल, ह्याच्या भरोशावर आहो आम्ही. सो पुढे बघू आता कसं काय. जर आणून दिलं ना भाई, मानेल ह्याला मी, या व्यक्तीला मानेल त्याला मी. पण बघू आमच्या टायमावर मला येतं आहे की नाही, कारण आता मे बी असं वाटतं की मला 5 मिनिटात ट्रेन निघणार आहे इकडून. झालं असं ना आता की तो मला बोलतो की आमचा व्हिडिओ काढ, कारण आमचं प्रमोशन कर. तर मी बोललो की नाही भाई, असं प्रमोशन वगैरे होत नाही. पण तो बोलतो की प्लीज़ यार कर दो, मैं आपको चॅनल को सब्सक्राइब करूँगा. सो हा आता सबस्क्राईब करतो आहे आपल्या चॅनलला आणि तो बोलतो की माझ्या चॅनलला प्रमोशन सॉरी त्यांच्या ह्याला प्रमोशन करा. सो हे गाईज आहेत, यांनी आम्हाला खूप चांगली हेल्प केली आहे. फूड आम्हाला भेटत नव्हतं कुठेच, पण यांनी अवेलेबल करून दिलं आम्हाला. सो थँक्यू व्हेरी मच भाई, तुम लोग ने करके दिया. ओके, चलो बाय बाय. खाली एक बाबा आहेत, त्यांना असं वाटतं मी काहीतरी करतो आहे, त्यामुळे त्यांनी लाईट चालू केली आता. बट मी झोपायच्या तयारीमध्ये. सो झोपूया आणि भेटूया उद्या. मी मॉर्निंगचा चहा पियालो, पण माझ्याकडून एक चुकी झाली होती. मी मॉर्निंगचा नाश्ता केला नव्हता. त्यामुळे मी ट्रेनमधल्या सर्व कोचमध्ये जाऊन बघितलं, तरी मला नाश्ता मिळाला नाही. पण वेळ होती सुंदर अशा जर्नीला बाय बाय बोलायची. सो बाय बाय बोललो आणि निघालो. 31 तारखेला चढलो होतो रात्री 9:30 वाजता आणि आज आम्ही इथे पोचलो आहे 2 तारखेला सकाळी 8:30 वाजता. ही टोटल आमची 35 तासाची जर्नी होती. असंच बोलत नाही की इंडियन रेल्वे द सुपरियर एक्सपिरियन्स म्हणून, कारण एवढी चांगलं एक्सपिरियन्स झालं. काही लोकांना मी भेटलो, त्यांच्याशी बोललो, कनेक्शन केले. काही मी कॅप्चर करून पाहिलो कॅमेरावर, पण काही मी कॅप्चर नाही करू पाहिलो. बट खूप चांगलं वाटलं मला इथे आल्यावर. आणि तुम्ही हा व्हिडिओ आता लास्टपर्यंत बघताय, तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट करून खूप खूप शुभेच्छा.